गुलबक्षी ही औषधी सुमारे 1 मीटर उंच वाढणारी बहुवर्षायू व शोभिवंत असून मूळची मेक्सिको व पेरू देशांतील आहे। त्यावरून इंग्रजी नाव मार्वल ऑफ पेरू पडले आहे। भारतात सर्वत्र बागेत व क्वचित जंगली अवस्थेत ही आढळते। हिचे मूळ ग्रंथील पिंगट असून खोड नरम व काहीसे जाड असते। पाने तळाशी हृदयाकृती, अंडाकृती व समोरासमोर असतात। फुले झुपक्यांनी येतात। ती पांढरी, लाल, पिवळी, गुलाबी किंवा मिश्ररंगी असून प्रत्येकास तळाशी हिरवे छदमंडल व नळक्यासारखे परिदलमंडल असते। फळे शुष्क काळे सुरकुतलेले असून त्यावर परिदलाच्या तळाचे वेष्टन व आत एकच बी असते। फुले सायंकाळी उमलतात म्हणून त्याला 4 o'clock प्लांट असे इंग्रजीत म्हणतात। पाने चुरगळून त्याचे गरम पोटी सांध्यातील गाठींवर गळवांवर बांधल्यास ती लवकर पुवाळतात। जखमा व खरचटणे यांवर पानांचा रस गुणकारी असतो। मूळ वाजीकर व रेचक तुपात तळलेले चूर्ण दुधातून घेतल्यास शक्तिवर्धक असते। चीनमध्ये पाने आणि खोडाचे तुकडे मांसांबरोबर शिजवून खातात। खऱ्या जलापा ऐवजी किंवा त्यात याच्या मुळांची भेसळ करून वापरतात। मुळांचे चूर्ण पाण्यात कालवून लावल्यास कातडी व श्लेष्मम त्वचेशी आग होते। बियांची काळ्या मिरीबरोबर भेसळ करतात। अभिवृद्धी बियांपासून अगर ग्रंथील मुळांपासून करतात। बुलबुश कुंडीत ताटव्यांच्या मागे वा कडेला लावतात। बागेतील कोणत्याही जमिनीत वाढते। बी सरळ कायम जागी लावून 30 ते 40 सेंटीमीटर अंतराने रोपे विरळ करतात। पेरणी जानेवारी ते फेब्रुवारी, मे ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि डोंगराळ भागात मार्च ते एप्रिल मध्ये करतात। धन्यवाद।